नमस्कार, मी अनघा धोडपकर आणि आपण ऐकत आहात कैकेयी भाग 12वा. संकलन केलं आहे मीनाक्षी देशमुख यांनी. नारद मुनी पुढे म्हणाले, राम दक्षिणेत गेले की त्यांचा प्रतिहार आणि बहिश्वर प्राण असलेला लक्ष्मणही त्यांच्याबरोबर जाईल. रामाचा जन्म अवतारच मुळी संपूर्ण राक्षस नाश करणे आहे. तुला रामाविरुद्ध निर्णय घेताना खूप जड जाईल, मनाला कष्ट पडतील, तुझं मन तयार होणार नाही. पण ही ब्रह्मकन्या सरस्वती तुझे काम सोपे करेल. ती अदृश्य स्वरूपात तुझ्या ठाई वास करेल, तुझ्या जिभेवर ताबा मिळवेल आणि विधात्यास हवे तसे तुझ्या मुखातून वदवून घेईल. हे लक्षात घे, राम लक्ष्मण सीताच नव्हे तर तुझी ही योजना या विधात्याने जगकल्याणाकरता केली आहे. जग तुला खलस्त्री ठरवेल. तुझा स्वतःचा पुत्र तुझा तिरस्कार करेल. जगभर तुला नेहमीसाठी निंदा होईल. तुला अतिशय मनस्ताप क्लेश होतील. पण हे सर्व समाजहितासाठी व जगकल्याणासाठी सहन करायचं आहे. तुझे कल्याण असो, असं म्हणून ते अदृश्य झाले. नारद मुनी निघून गेल्यावर कैकेयी विचारात गढून गेली. रामराज्याभिषेकाची सर्व तयारी झालेली. सर्वांकडे आनंद उत्साही वातावरण. प्रत्येकजण आतुरतेनं राज्याभिषेकाची वाट बघत आहे आणि अगदी ऐनवेळी सर्वांच्या उत्साहावर विरजण टाकायचं भयंकर दुष्ट कर्म करणे माझ्या माथी आले आहे. त्या ऋषीच्या शापवाणीची आठवण झाली. बालवयात अनाहूतपणे झालेली चूक पूर्ण भविष्य उलथवून टाकेल याची त्यावेळी कल्पनाही नव्हती. पण विधिलिखित असलेलं कर्तव्य तर पार पडणे भाग आहे. रामराज्याभिषेकाची मंगलवार्ता देण्यासाठी स्वामी येतील तेव्हा त्यांच्याशी मी कशी वागू? रामराज्याभिषेकाचा आनंद लपवून उसना, लटका, क्रोध, कोप, उग्रता स्वामींना कसा दाखवू शकेल मी? श्रीरामाच्या ध्येयपूर्तीसाठी विधात्यानं माझी योजना केली असे नारद मुनी का म्हणाले? माझ्या लाडक्या जिवलग रामास दीर्घकाळ दक्षिणेत कशी पाठवू? पाठवायचेच तर काय करावे? काही सुचत नव्हते. कदाचित मंथरा काही सुचवेल असे वाटत असतानाच कोणी नाहीसे पाहून मंथरा प्रवेशली. परत तिनं गरळ ओकणं सुरूच केलं. भरताला निष्कंटक राज्य हवे असेल तर रामाने वनात जाणे तुम्हा माता पुत्राच्या दृष्टीनं हितावह राहील. तू पट्टराणी झाल्याने कौसल्यास दुय्यम स्थान प्राप्त झाले. पण ती राजमाता झाली तर आजवर तिच्यावर झालेल्या अन्यायाचा सूड घेतल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा असा काही उपाय शोध की भरतास राज्य, रामास वनवास मिळेल. रामावर अन्याय करणं कैकेयीच्या मनाला पटत नव्हतं, तत्वातही बसत नव्हतं. पण नारद मुनींच्या सांगण्यावरून रामास दक्षिणेकडे अरण्यात पाठवणं हेही आवश्यक होतं. तिला रामाच्या वनवासाचं दुःख होत असले तरी ते गिळून कठोर निर्णय घेणं आवश्यक होतं. तिचं मन आतल्यात आक्रंदत होतं. एक मन म्हणत होतं, कैकेयी तू हे महापाप करीत आहेस. खुळे, हे पाप नाही. श्रीरामाचा खरा अद्भुत दय पाहायचा असेल तर हे वर करणारे दिसणारं पाप तू शिरोधार्य मान. साऱ्या जगानं जरी तुझा धिक्कार केला तरी राम नक्की तुला समजून घेईल. भरतास राज्य मागणं हे एक निमित्त मात्र होते हे तो जाणेल. मनातील द्वंद्व संपलं आणि खऱ्या लढाईला खंबीरपणे ती तयार झाली. मंथरेला म्हणाली, तुझं म्हणणं मला पटायला लागलं आहे. मंथरेला वाटलं आपण कैकेयीचं मन परिवर्तन करण्यात यश मिळवलं. पण नारदांनी सांगितल्याप्रमाणे यापुढे कैकेयीला खलपात्र वठवणं कर्मप्राप्त होतं. तिनं असं म्हटल्याबरोबर मंथरेला अतिशय आनंद झाला. तिनं मायेनं पाठीवरून डोक्यावरून हात फिरवताच कैकेयीत खलस्त्री संचारली. सरस्वतीनं तिच्या मेंदूवर, जिव्हेवर पूर्णपणे ताबा मिळवला. चेहरा क्रोधानं लाल झालेली ती म्हणाली, मंथरे मला असा उपाय सांग ज्या योगे रामास वनवासात जाणे भाग पडेल आणि भरतास राज्य मिळेल. कैकेयी असे म्हणताच पापमार्ग दाखवणारी मंथरा म्हणाली, शंभासुराच्या युद्धात महाराजांचे प्राण वाचवून त्याचा वध आणि विजय तुझ्या सारथ्य आणि बुद्धी कौशल्याने झाल्यामुळे महाराजांनी संतुष्ट होऊन तुला 2 वर दिले. त्यावेळी तू ते राखून ठेवलेस.
ते वर आता मागून घे. एका वरानं रामाला 14 वर्ष वनवास आणि दुसऱ्या वरानं भरतास राज्य मागून घे. तू कोपलेली आहे हे दर्शवण्यासाठी कोप भवनात जाऊन अंगावरचे सर्व अलंकार काढून फेक. कपडे अस्तव्यस्त कर. अंथरुणाचा त्याग करून जमिनीवर अंग टाक. महाराज आल्यावर त्यांच्याशी न बोलता रडत रडत तशीच पडून राहा. तू महाराजांची इतकी लाडकी आहे की ते तुझ्यासाठी कोणतेही दिव्य करायला करण्यास मागे पुढे पाहणार नाहीत. प्रसंगी प्राणत्याग करण्यासही ते मागे पुढे पाहणार नाहीत. तुला अनेक प्रलोभनं दाखवतील, पण तू भुलायचं नाहीस. ज्यावेळी ते जास्तच काकुळतीला येतील त्यावेळी त्या 2 वरांचा उपयोग कर. निर्भय होऊन राजाला रामाच्या राज्याभिषेक संकल्पापासून परावृत्त कर. रघुकुलवंशीय तुझा पती वचनापासून कधीही फिरू शकणार नाही. ते सत्यवचनी असल्यामुळे तुझा बेत नक्कीच सिद्धीस जाईल. मंथरा विषबीज पेरण्यात यशस्वी झाली. धन्यवाद.